एखादी मुलगी तुमच्याबद्दल नेमका काय विचार करते हे समजून घेणं अनेक मुलांसाठी कायमच एक मोठं कोडं असतं. कारण प्रत्येक मुलगी तिच्या भावना थेट शब्दांमध्ये व्यक्त करेलच असं नसतं. अनेकदा तिच्या छोट्या कृती, नजर, बोलण्याची पद्धत आणि तुमच्या विषयीची काळजी या गोष्टी तिच्या मनात काय चाललं आहे ह्याचे संकेत देत असतात. काही वेळा ती तुमच्या सोबत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करते, तर कधी तुमच्या एका छोट्याशा गोष्टीवरही मनापासून हसते, किंवा तुम्ही उदास असाल तर तिच्या चेहऱ्यावरही त्याचा परिणाम दिसून येतो. मित्रांनो, प्रेमाची सुरुवात बहुतेक वेळा शब्दांनी नाही तर अशाच नकळत दिसणाऱ्या सवयींनी होते. म्हणूनच आज आपण अशा काही संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यावरून तुम्हाला समजू शकतं की एखादी मुलगी तुमच्याबद्दल फक्त मित्र म्हणून नाही तर त्यापेक्षा काहीतरी खास भावना मनात ठेवते. मित्रांनो, जेव्हा एखाद्या मुलीच्या मनात कोणाबद्दल खास जागा तयार होऊ लागते तेव्हा ती त्या व्यक्तीच्या सहवासात राहण्यासाठी नकळत छोटे छोटे मार्ग शोधू लागते. कधी एखादं साधं कारण काढून बोलणं सुरू ठेवणं, तर कधी ग्रुपमध्ये असूनही वारंवार तुमच्याकडे लक्ष देणं. मित्रांनो, ह्या गोष्टी सहज घडत नाही. अनेक मुली त्यांच्या भावना थेट व्यक्त करत नाही, पण त्यांच्या वागण्यातून त्या नक्कीच काही संकेत देत असतात. तुम्ही कुठे जात आहात, काय बोलत आहात किंवा तुमची प्रतिक्रिया काय आहे याकडे तिचं बारीक लक्ष असतं. काही वेळा ती मुद्दाम तुमच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करते, कारण तिच्या मनाला तुमची उपस्थिती आवडू लागलेली असते. त्यामुळे तिच्या छोट्या कृती आणि सतत जवळ राहण्याच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करू नका. आजच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये भावना फक्त शब्दांतच व्यक्त होत नाही, तर त्या इमोजी, रिॲक्शन आणि चॅटच्या शैलीतूनही स्पष्ट दिसू लागतात. एखादी मुलगी तुमच्याशी बोलताना नेहमीपेक्षा जास्त उत्साह दाखवत असेल, सतत वेगवेगळे इमोजीज वापरत असेल किंवा साध्या मेसेजलाही खास पद्धतीने रिप्लाय देत असेल, तर त्यामागे काहीतरी वेगळं कनेक्शन असू शकतं. कारण सर्वांसोबत लोक इतके खुलून बोलत नाही. ज्या व्यक्तीबद्दल मनामध्ये आपुलकी असते त्याच्याशी बोलताना संवाद अधिकच रंगतदार आणि भावनिक होत असतो. त्यामुळे तिच्या चॅटिंग स्टाईलमध्ये अचानक आलेला गोडवा किंवा उत्साह हा देखील तिच्या मनातील भावना व्यक्त करणारा एक सूक्ष्म संकेत असू शकतो. जेव्हा एखाद्या मुलीच्या मनात तुमच्याबद्दल खास भावना निर्माण होतात तेव्हा ती नकळत तुमचं लक्ष स्वतःकडे वेधण्याचा प्रयत्न करू लागते. विशेषतः मित्रांच्या ग्रुपमध्ये, एखाद्या पार्टीमध्ये किंवा गर्दीत तुम्ही इतरांमध्ये व्यस्त असाल तर ती काहीतरी वेगळं करून तुमची नजर स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करू शकते. कधी ती अचानक खूप उत्साहीपणे वागते, मोठ्याने हसते, एखाद्या गाण्यावर डान्स करू लागते किंवा मुद्दाम तुम्हालाही त्या क्षणामध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करते. कारण तिच्या मनात कुठेतरी अशी इच्छा असते की तुम्ही तिला नोटीस करावं, तिच्याकडे लक्ष द्यावं आणि तिची उपस्थिती तुमच्यासाठी खास वाटावी. अनेकदा ह्या गोष्टी ती जाणीवपूर्वक करत नाही, पण तिच्या भावना तिच्या वागण्यातून आपोआपच दिसू लागतात. यासोबतच तिची नजर आणि तुमच्याकडे असलेलं अतिरिक्त लक्षही खूप काही सांगून जातं. एखादी मुलगी तुमच्याशी बोलताना वारंवार डोळ्यात डोळे घालून बोलत असेल, तुमच्या प्रत्येक छोट्या गोष्टीवर मनापासून प्रतिक्रिया देत असेल किंवा ग्रुपमध्ये असूनही तुमच्याशी संवाद टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असेल, तर मित्रांनो, ती फक्त एक साधी मैत्री नाहीये. ती इतरांशीही बोलेल, पण तिचं मुख्य लक्ष सतत तुमच्यावरच राहील. तुमच्या जोक्सवर ती जास्त हसेल, तुम्ही बोललेली छोटी गोष्ट ही लक्षात ठेवेल आणि तुम्ही शांत झालात तर तुम्हाला पुन्हा बोलतं करण्याचा प्रयत्न करेल. कारण जेव्हा एखादी व्यक्ती मनात खास जागा निर्माण करते तेव्हा तिच्याकडे आपोआपच जास्त लक्ष दिलं जातं आणि हाच त्या भावनांचा सर्वात सुंदर आणि नैसर्गिक संकेत असतो. जेव्हा एखादी मुलगी एखाद्या मुलाबद्दल मनापासून विचार करू लागते तेव्हा तिच्या वागण्यामध्ये एक वेगळीच काळजी दिसू लागते. ती फक्त औपचारिक विचारपूस करत नाही, तर तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींकडेही लक्ष देऊ लागते. तुम्ही वेळेवर जेवलात का, तब्येत ठीक आहे का, तुम्ही उदास का दिसत आहात किंवा तुम्हाला काही त्रास तर नाही ना, अशा गोष्टी तिला नकळतच महत्वाच्या वाटू लागतात. विशेष म्हणजे तुमचा मूड तिच्या भावनांवरही परिणाम करू लागतो. तुम्ही आनंदात असाल तर तीही खूप उत्साही दिसेल आणि तुम्ही शांत किंवा दुःखी असाल तर तिच्या चेहऱ्यावरही त्याचा परिणाम दिसू शकतो. कारण तिच्या मनात तुमच्याबद्दल फक्त आकर्षण नसतं, तर एक भावनिक जोड निर्माण झालेली असते. त्यामुळे ती तुमची जास्त काळजी घेते, तुमच्यासाठी वेळ काढते आणि तुम्हाला नेहमी हसत खेळत पाहण्याचा प्रयत्न करते. याचबरोबर एखादी मुलगी तिच्या वैयक्तिक गोष्टी तुमच्याशी शेअर करू लागली तर तोही एक खूप मोठा संकेत असतो. प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील भावना, भीती, कौटुंबिक समस्या किंवा भूतकाळातील अनुभव कोणालाही सहज सांगत नाही. लोक फक्त त्याच व्यक्तीसमोर मन मोकळं करतात ज्यांच्यावर त्यांना विश्वास वाटतो आणि ज्यांच्यासोबत त्यांना भावनिक सुरक्षितता जाणवते. त्यामुळे जर ती तुमच्याकडून सल्ला मागत असेल, तिच्या आयुष्यातील खास गोष्टी सांगत असेल किंवा तुमच्यासोबत तिच्या भावना शेअर करत असेल, तर याचा अर्थ तुम्ही तिच्यासाठी सामान्य व्यक्ती राहिलेले नाही.
आणि त्यातच जर ती तुमच्याशी बोलताना थोडी गोंधळलेली, लाजरी किंवा संकोचलेली दिसत असेल, तरीही सतत तुमच्याशी बोलण्याची इच्छा दाखवत असेल, तर त्या भावनांमध्ये काहीतरी खास नक्कीच दडलेलं आहे. कारण मनात आकर्षण निर्माण झालं की शब्दांपेक्षा हावभाव आणि लाजरेपणा जास्त काही सांगून जातात. कधी कधी एखादी व्यक्ती आपल्याला आवडू लागली की तिचं वागणं अचानक थोडं बदलतं. तो समोर आला की आत्मविश्वासाने बोलणारी मुलगीही थोडी गोंधळलेली दिसू शकते. नकळत ती तुमच्याकडे वारंवार पाहते, पण नजर मिळताच लगेच दुसरीकडे बघते. तुम्ही अचानक समोर आलात की तिच्या चेहऱ्यावर थोडा गोंधळ, मात्र हलकी स्माईल येते. किंवा ती काय बोलत होती तेच ती विसरते. मित्रांनो, हे सगळं मुद्दाम नसतं, तर मनामध्ये दडलेल्या भावनांमुळे असं होत असतं. अनेकदा ती बाहेरून अगदी नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या छोट्या छोट्या हालचाली तिच्या मनात काय सुरू आहे हे सांगून जातात. म्हणूनच जर एखादी मुलगी तुमच्याशी बोलताना थोडी अस्वस्थ होत असेल, सतत स्वतःला सावरत असेल किंवा तुमच्या उपस्थितीत तिचं वागणं वेगळं वाटत असेल, तर तिच्या मनात तुमच्याबद्दल खास जागा तयार होत असल्याची ती एक शांत खूण असू शकते. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात महत्वाची वाटू लागते, तेव्हा तिच्या सोबतचा वेळ संपावा असं मनाला वाटत नाही. म्हणूनच काही मुली बोलणं संपल्यानंतरही अजून थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करतात. कधी नवीन विषय काढतात, कधी एखादा छोटा प्रश्न विचारतात, तर कधी फक्त संभाषण सुरू राहावं म्हणून काहीतरी कारण शोधतात. तुम्ही निघायला लागलात की त्यांच्या चेहऱ्यावर हलकी नाराजी किंवा बेचैनी दिसू लागते, कारण त्यांना तुमची सोबत आवडू लागलेली असते. अशा वेळी त्या नकळत तुमच्यासाठी वेळ काढतात, तुमचं लक्ष स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि तुमच्यासोबत असलेला संवाद तुटू नये यासाठी प्रयत्न करत राहतात. मित्रांनो, हे सगळं शब्दांमध्ये व्यक्त नसलं तरी त्यांच्या वागण्यातून स्पष्ट दिसून येतं की तुमचं स्थान त्यांच्या मनामध्ये इतरांपेक्षा वेगळं बनत चाललं आहे.